तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देविका राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 38 अक्षांश सीमारेषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, मीनाबक्कम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मीनाबक्कम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन ल्यूथर किंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्लिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, भारतामध्ये एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? भारतामधली एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मदर तेरेसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, हॉलेचा धूमकेतू परत किती वर्षांनी दिसतो? हॉलेचा धूमकेतू हा परत किती वर्षानंतर दिसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुन्हा परत तो 76 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, जगामधला सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? जगामधला सर्वात खोल गर्ता म्हणजेच मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1855 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी
खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा प्रामुख्याने उपयोग करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2.42 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचं नाव आहे? खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचं नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोसी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा डोंगर रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गहू गेरवा संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मन्नारची खाडी आणि वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? मन्नारची खाडी व वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पेंच प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे? पेंच प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आंब्याची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? खालीलपैकी कोणती आंब्याची एक जात उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हापूस आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणती एक नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 75 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास मानले जाते? भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास मानले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संसदेची एका वर्षामधून एकूण किती अधिवेशने होतात? संसदेची एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशने होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 2 अधिवेशने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जून सन 1874 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते? जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचं ज्ञान होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढली होती? एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवीची लस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? त्वचा रोग हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.